नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत गणित विषयातील अध्ययन स्तर 20 0 ते 50 संख्यांना लिहितो अक्षरी यामधील फक्त सुरुवातीचे 0 ते 10 संख्यांना लिहितो या अध्ययन स्तर अभ्यासणार आहोत. हा स्तर विद्यार्थ्यांमध्ये कला ही अध्यापन पद्धत वापरून विद्यार्थ्यांमध्ये कसा विकसित करू शकतो हे पाहणार आहोत. आतापर्यंत आपण संख्या लेखन अभ्यासलो आहोत. आता आपण विद्यार्थ्यांना 0 ते 10 संख्यांना लेखन करण्यासाठी प्रोत्साहन कसे द्यावे, त्याचा आत्मविश्वास वाढावा, संख्या लेखन, गणिती क्रिया, आकलन गोडी लागावी यासाठी आपण विद्यार्थीप्रिय आर्ट बेस्ड ही अध्यापन पद्धत वापरणार आहोत. शिक्षक मित्र हो, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, गणिताची गोडी लागण्यासाठी आनंददायी पद्धतीने या स्तराची सुरुवात करूया. प्रथमतः हे पहा, हे आहे स्वनिर्मित आपल्या पट्ट्या. आता ह्या पट्ट्या वापरून आपण काय करणार आहोत, विद्यार्थ्यांकडून एक कृती करून घेणार आहोत. तर पहा, चित्र अंक आपण खाली दिलेला आहे 1, दुसरे आहे अंकपट्टी आपली 2, त्यानंतर आहे अंकपट्टी 3, चौथी आहे अंकपट्टी 4, पाचवी आहे अंकपट्टी 5, त्यानंतर 6, 7, 8, 9 आणि 10 अशा पद्धतीने आपण अंकपट्टीचा वापर करून विद्यार्थ्यांना आर्ट बेस्ड ह्याच्यावर आधारित विद्यार्थ्यांना आपण काय करू शकतो, 0 ते 10 हे अंक वापरून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कृती आपण करू शकतो. ह्यामुळे विद्यार्थ्यांचा आकलन 0 ते 10 अंक आकलन किती झालं हे आपल्याला कळेल. 0 ते 10 अंकपट्टी जोडून एक चित्र तयार करतील. आता या चित्रामुळे आपल्याला विद्यार्थ्यांचा क्रम आकलन ओळखता येईल. शिक्षक मित्र हो, आता आपण आर्ट बेसवर आधारित विद्यार्थ्यांना 0 ते 10 संख्याज्ञा लिहिण्यासाठी एक नाविन्यपूर्ण कृती पाहूया. तर पहा, आता ह्या कृतीमध्ये सर्वप्रथम आपल्यासाठी एक चित्र आपण आता या चित्रामध्ये विद्यार्थ्याच्या टी शर्टावर अंक आहे. त्या अंका एवढे त्याच्या हातात आपणाला फुगे द्यायचे आहेत. फुगे देण्यासाठी आपण या टिकल्यांचा वापर करणार आहोत. चित्राच्या एका बाजूला क्ले आणि त्यावरती आपण क्लेवरती अंकांचे अक्षरी लेखन चिटकवणार आहोत. तर मग चला कृती करूया. चित्र क्रमांक 1, मुलाने 0 ह्या अंकाचे टी शर्ट घातले आहे, म्हणून त्याच्या हातात आता काहीच फुगे येणार नाहीत आणि क्लेवरती आता आपण 0 हा अक्षरी लिहूया. तर पहा, 0 हा ह्या पद्धतीने आपण अक्षरी लिहून विद्यार्थ्यांना दाखवू शकतोय. आता पहा चित्र क्रमांक 2. पहा, आता पहा चित्र क्रमांक 2. आता मुलाने पहा 1 या अंकाचे टी शर्ट घातले आहे, म्हणून हातात एक फुगा येणार, म्हणून आपण त्याच्या हातामध्ये एक फुगा टिकली चिटकवून देऊया आणि अक्षरी क्लेवरती 1 हा अंक लिहूया. हा पहा, एक फुगा विद्यार्थ्याच्या हातात आहे आणि एक अक्षरी आपण ह्या पद्धतीने लिहून विद्यार्थ्यांना 1 ही संकल्पना आपण समजावू शकतो. विद्यार्थ्यानं घातलेला आहे 10 या अंकाचा टी शर्ट घातला आहे. आता ह्या टी शर्ट 10 या अंकानं विद्यार्थ्याच्या हातामध्ये एकूण 10 फुगे येणार. मग आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 अशा विद्यार्थ्याच्या हातामध्ये एकूण 10 फुगे येणार. आता ही 10 संकल्पना आपण शाब्दिक ह्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो. तर शिक्षक मित्र हो, अशा पद्धतीने 0 ते 10 अंक आपण विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो. तर आता आपण विद्यार्थ्यांना कितपत समजले आहे हे पडताळणी करण्यासाठी एक आनंददायी वर्कशीट सोडवून घेऊया. तर मग पहा, शिक्षक वर्ग ही आहे स्वयंनिर्मित वर्कशीट. अशा पद्धतीने वेगवेगळी वर्कशीट तयार करून विद्यार्थ्याच्या विचारशक्तीला चालना देऊन
वर्कशीट आपण सोडवून घेऊ शकतो. पहा, दिलेल्या वर्कशीटमध्ये चित्राचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या किंवा त्याला गोल करा. आता वर्कशीट आहे किती. आता ह्या वर्कशीटमध्ये चित्रात मांजर किती आहेत. पहा, चित्रात मांजर 5 किंवा 7 हे आहेत. आता चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि मांजर आपल्याला मोजायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मग शाब्दिक विद्यार्थी आपल्याला 7 ही संख्या किंवा अक्षरी संख्या नामे आपल्याला सांगू शकतील. म्हणजे उत्तर येणार चित्रात मांजर 7 आहेत. आता त्यानंतर चित्रात चेंडू 6 किंवा 4 आहेत. आता चित्रात चेंडू बघा 1, 2, 3, 4 एकूण 4 आहेत. म्हणजे विद्यार्थी चित्रात चेंडू 4 आहेत. ही संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट होईल. आता पहा, चित्रात सफरचंद 3 किंवा 2 आहेत. विद्यार्थी चित्राचं निरीक्षण करतील आणि चित्रामध्ये एकूण 3 सफरचंद आहेत. तर विद्यार्थी आपल्याला सांगतील की चित्रात सफरचंद 3 आहेत. आता यानंतर आपला चौथा प्रश्न आहे, चित्रात मोटार गाडी 2 किंवा 8 आहेत. चित्रामध्ये पहा, मोटार गाडी एकूण 2 आहेत. त्या पद्धतीने 0 ते 10 संख्यानामे लिहिणे याचे दृढीकरण करून घेण्यास आपणास मदत होईल. तर शिक्षक मित्र हो, अशा कला व क्राफ्ट अध्यापन पद्धत वापरून आपण 0 ते 10 संख्या व संख्यानामे लिहिण्यास प्रवृत्त करू शकतो. निपुण महाराष्ट्र अभियान गणित संख्यावरील एक पाऊल प्रगती पथावर टाकूया आणि विद्यार्थ्याच्या प्रगतीला हातभार लावूया. धन्यवाद.